एक लग्न प्रेम कहाणी भाग 22. तू एवढ्या दिवस कुठे होतास? मला एकटीला सोडून तू कुठे गेलेला होतास? मी तुला खूप शोधले पण तू मला सापडलाच नाहीस. तुझा नंबरसुद्धा माझ्याकडे नव्हता आणि तुझं घर नक्की कुठे आहे हे सुद्धा मला माहिती नव्हते. पुढे जयला बघून अंजली रडत बोलते. अगं बनी, मी तिथे राहतच नव्हतो. मी फक्त तिथे ट्रीपसाठी आलेलो होतो. आता मला काय माहिती तू तिथे राहत नाहीस. तू त्यावेळी मला तुझ्याबद्दल जास्त काही सांगितलेसुद्धा नव्हतेस. अंजली रडत बोलते. सॉरी बनी, पण मी त्या दिवशी तुझी खूप वाट बघत होतो. त्या दिवशी ट्रीपचा लास्ट दिवस होता. लास्टच्या दिवशी तरी मी तुझ्याशी भेटेन असं मला वाटत होतं. मग मी त्या दिवशी तुला नंबरसुद्धा माझा देणार होतो. माझ्याविषयी तुला मी सगळं काही सांगणारसुद्धा होतो. मी तुझी त्या दिवशी खूप वाट बघितली गं, पण तू त्या दिवशी तिथे आलीच नाहीस. जय बोलतो. जयचे बोलणे ऐकून अंजली बोलते. हो मंकी, त्या दिवशी मी तुला भेटायला खरंच तिथे येणार होते. मी सुद्धा तुला भेटण्यासाठी खूप एक्सायटेड झालेले होते रे. पण अचानक माझ्या आईला चक्कर आली आणि माझी आई चक्कर येऊन पडली. मी एकटीने माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये नेले. माझ्या आईची अवस्था खूपच बिघडलेली होती आणि त्यात माझ्या मदतीलासुद्धा माझ्याजवळ कोणीही नव्हतं. तुलासुद्धा मी सांगू शकत नव्हते कारण माझ्याजवळ तुझा नंबरच नव्हता. मग मी कशी काय तुझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकणार होते? त्यावेळी मला समजले की माझी आई मला कायमची सोडून निघून गेली. माझा सर्वात दुःखाचा तो दिवस होता. त्यावेळी माझ्याजवळ कोणीही नव्हते. माझ्या आईची अशी परिस्थिती झालेली होती. या सगळ्या गोंधळात मी तुला भेटायचे विसरून गेले. नंतर मी तुला खूप शोधले. मी तिथे आले ज्या ठिकाणी आपण भेटलेलो होतो. तिथे मी तुझी चौकशी केली. आजूबाजूला बघितले पण नाही. तू मला सापडलाच नाहीस. कुठे गेला होतास तू मला सोडून? मला सांगून तरी जायचे होते ना. मी तुला खूप मिस केलं. मी तुझी खूप आठवण येत होती. बनी, मी सुद्धा तुला खूप मिस केलं. मी सुद्धा त्या दिवशी तुझी खूप वाट बघितली गं. पण वाट बघून आता माझंसुद्धा घरी जायचं टायमिंग झालेलं होतं. सगळेजण माझी वाट बघत होते म्हणून मलासुद्धा तिथून निघावं लागलं. नंतर इकडे माझ्यासुद्धा आईबाबांचा ॲक्सिडेंट झाला आणि नंतर मी परदेशात निघून गेलो. त्यामुळे आपली भेट झालीच नाही. बनी, मी तुझ्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला पण मला त्यावेळी तुझ्याविषयी कसलीच माहिती मिळाली नाही. जय अंजलीचा हात पकडून तिला बोलतच परत सोफ्यावरती बसवतो आणि पटकन बाजूला जग होता त्यातले पाणी एका ग्लासमध्ये ओततो आणि अंजलीला तो ग्लास देत बोलतो. बनी, हे घे, आधी पाणी पी आणि आता शांत हो. अजिबात रडू नकोस. जयचे बोलणे ऐकून अंजली पाणी पिते आणि पाणी पितच बोलते. मंकी, तू मला का सोडून गेलास? माझ्या आईनंतर मी तुला जवळचंच मानलं होतं. खूप कमी दिवसात आपली फ्रेंडशिप झालेली होती. मग तू मला असंच मध्ये सोडून का निघून गेलास? बनी, मी सुद्धा तुला खूप मिस केलं पण परिस्थितीच अशी होती की तुलासुद्धा यायला जमले नाही आणि मलासुद्धा जावे लागले. त्यामुळे आपली भेट नाही होऊ शकली. पण जेव्हा खूप वर्षांनी तू मला सिद्धार्थच्या ऑफिसमध्ये दिसलीस तेव्हा मी तुझ्याविषयी माहिती काढायला हळूहळू सुरुवात केली आणि माहिती काढल्यानंतर मला समजले की तूच माझी बनी आहेस. आता या दोघांचे हे सगळं काही बोलणं ऐकून या दोघांचा नक्की काय संबंध आहे हे गाईज तुम्हाला समजत नसेल ना, तर चला आपण यांच्या पास्टविषयीसुद्धा बोलूया. खरं तर ना, आपला जय एका ट्रीपसाठी बाहेर गेलेला होता. म्हणजेच तो कोकणात गेलेला होता आणि तिथेच आपली अंजली आणि अंजलीची आई या दोघीजणी राहत होत्या. अंजलीची आजी ही कोकणाची होती. अंजलीच्या बाबांनी अंजलीला आणि तिच्या आईला घरातून बाहेर काढले. तेव्हा अंजली तिच्या आईला घेऊन तिच्या आजीच्या घरी निघून गेलेली होती. म्हणजेच कोकणात गेलेली होती आणि त्यानंतर त्या दोघीही तिथेच राहू लागलेल्या होत्या. असंच एकदा फिरताना जय आणि अंजलीची ओळख झालेली होती
आणि फार कमी दिवसात ते दोघे फ्रेंड्स बनले. खरं तर जय फक्त तिथे 10 दिवसांच्या ट्रिपसाठी आलेला होता, पण 10 दिवसांमध्ये त्या दोघांची फ्रेंडशिप खूप घट्ट झालेली होती. त्या दिवशी जयने तिला भेटायला बोलवलेले होते, कारण ती भेट त्यांची शेवटची होती. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल एक फिलिंग निर्माण झालेली होती. दोघे एकमेकांना एकमेकांच्या मनातले सांगणार होते. नंतर कधी भेटायचे हे दोघांनाही माहिती नव्हते, पण ही लास्टची भेट त्यांना मेमोरेबल करायची होती. जयने खूप वाट बघितली, पण अंजली आलीच नाही, कारण तिची आई त्या दिवशी तिला कायमची सोडून निघून गेली. इकडे जयचे सुद्धा ट्रिपचे दिवस संपले होते. त्याला सुद्धा नाईलाजाने घरी जावावे लागणार होते. जयने सुद्धा अंजलीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केलेला होता, पण त्यावेळी मात्र जयला अजिबात अंजली सापडलीच नव्हती. या 10 दिवसांच्या ट्रिपमध्ये जय आणि अंजलीने खूप वेळ एकमेकांसोबत घालवलेला होता. असंच मस्करीमध्ये जयने अंजलीचे नाव बनी ठेवलेले होते आणि अंजलीने या जयचे नाव मंकी ठेवलेले होते. त्यानंतर जय आणि अंजली परत एकमेकांना कधीच भेटले नाहीत. 10 दिवसांचा क्षण त्यांच्यासाठी एखादं छान स्वप्न आहे अशा प्रकारे वाटत होतं. असा हा या आपल्या बनी आणि मंकीचा म्हणजेच जय आणि अंजलीचा भूतकाळ होता. जय अंजलीचे डोळे पुसतो. जयच्या जवळ असल्यामुळे अंजलीला आता खूप छान फील होत होतं. अंजली तिचे डोळे मिटून घेते. जय हळूहळू तिच्या जवळ येऊ लागतो. जयला समजलेलं होतं अंजलीच्या मनात काय सुरू आहे. आता त्याला तिची मुद्दाम मज्जा घ्यायची होती, म्हणून मुद्दाम जय तिच्या डोक्याला स्वतःचे डोके जोरात आदळतो. आऊच, लागले ना, असा का वागतोस तू? अंजली तिचे डोळे उघडून डोक्याला चोळत बोलते. तुला काय वाटलं मी काय करणार आहे? तू तुझे डोळे का मिटले होतेस? जय अंजलीकडे बघत हसत बोलतो. ते मी असंच. अंजली कसं तरी नजर चोरत बोलते. असंच का? काहीतरी तुझ्या मनात नक्कीच असेल ना. काल रात्रीसुद्धा असंच केलंस, आतासुद्धा असंच केलं. तुझ्या मनात काही आहे का? जय मुद्दाम अंजलीला त्रास देत होता. नाही, अंजली बोलते. अंजलीचा चेहरा ब्लश करत होता. विषय बदलण्यासाठी अंजली बोलते. नाही, काही नाही. मी इथे इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेली आहे ना, मग तू काय इथे फक्त टाईमपास करत आहेस? अच्छा, म्हणजे आता मी टाईमपास करत आहे का? जय अंजलीकडे बघून डोळे मोठे करून बोलतो. हो, तूच टाईमपास करत आहेस. चल उठ, आता पटकन माझा इंटरव्ह्यू घे. अंजली उठतच बोलते. ते जय बोलतो. मिस अंजली, मी तुमचा बॉस आहे, त्यामुळे रिस्पेक्टने बोला. जय थोड्या ॲटिट्यूडनेच बोलतो. ओके सर, प्लीज मग इंटरव्ह्यू घेता का? मी इंटरव्ह्यूसाठी आलेली आहे. जय उठून त्याच्या चेअरवरती बसतो आणि इकडे अंजलीसुद्धा उठून जयच्या समोर जी काही चेअर ठेवलेली होती त्यावरती बसते. जय अंजलीचा इंटरव्ह्यू घेतो. अंजली सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी छान पद्धतीने देते. खूप वेळानंतर इंटरव्ह्यू संपतो. मिस अंजली, उद्यापासून तुम्ही माझे असिस्टंट म्हणून या कंपनीमध्ये काम करायचे आहे. काय? म्हणजे मला जॉब भेटला? मी इंटरव्ह्यूमध्ये पास झाले, मी उद्यापासून जॉबला यायचं आहे? अंजली आनंदात बोलते. मिस अंजली, एकदा सांगितलेलं समजत नाही का? किती क्वेश्चन विचारत आहेस? बघ मशीन. सॉरी सर, अंजली नाक मुरडत बोलते. इट्स ओके. उद्यापासून वेळेवर जॉबला हजर राहा. हो सर. एवढं बोलून अंजली तिथून निघून जाऊ लागते. तोपर्यंत जय परत अंजलीला आवाज देतो. अंजली. जयच्या आवाजाने अंजली थांबते. जय त्याच्या चेअरवरून उठतो आणि अंजलीच्या जवळ जातो. जयला जवळ आलेलं बघून अंजली जयकडे बघते आणि बोलते. काय झालं सर? का थांबवलं तुम्ही? ते तिकडे जय काहीच न बोलता अंजलीच्या गालावर त्याचे ओठ टेकवतो. आता मात्र जयच्या या स्पर्शाने, त्याच्या या वागण्यामुळे अंजलीच्या अंगावरती शहार आलेला होता. पोटात हजारो फुलपाखरे उडत होती. अंजली लाजून तिथून बाहेर जाते. जयसुद्धा हसत त्याच्या चेअरवर बसतो. पहिल्यांदा ते दोघे भेटले होते तेव्हा ते एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेले होते, पण तेव्हापासून त्यांची भेटच नाही झाली. नंतर हे दोघे भेटतील की नाही अशी सुद्धा त्यांना खात्री नव्हती, पण अचानकपणे जय आणि अंजलीची भेट झाली. अंजली बाहेर जाते तोपर्यंत तिथे विकास येतो. मॅम चला, मी तुम्हाला तुमची केबिन दाखवतो. उद्यापासून तुम्ही सरांच्या असिस्टंट म्हणून काम कराल. आपल्या ऑफिस टायमिंग 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत आहे. यावेळी तुम्ही हजर राहणे आवश्यक आहे. थोडा जरी लेट झाला तरी सरांना आवडत नाही. विकासचे बोलणे ऐकून अंजली बोलते. हो सर, मी काळजी घेईन. मी उद्यापासून वेळेवर येईन. अंजली केबिन बघू लागते. केबिनसुद्धा खूप मोठी होती. सगळ्या काही वस्तू जिथल्या तिथे अगदी जागेवरती ठेवलेल्या होत्या. अंजलीला तिची ही मोठी केबिन खूपच आवडलेली होती.
आज अंजली खूपच खुश होती, कारण तिला तिचा जुना मित्र म्हणजेच मंकी म्हणजेच जय भेटलेला होता आणि तिला आज नवीन एक जॉबसुद्धा भेटलेला होता. त्यामुळे तिचे बरेच प्रश्न सुटणार होते. विकास अंजलीला तिची केबिन दाखवून तिला काही सूचना देऊन बाहेर जातो आणि जयला कॉल करतो. हॅलो सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मॅडमांना त्यांची केबिन दाखवलेली आहे. गुड जॉब. आता तू तुझे काम करू शकतोस, जय बोलतो आणि परत कॉल कट करून अंजलीला कॉल करतो. हॅलो अंजली, तू अजून ऑफिसमध्ये आहेस का? हां हो, मी केबिन बघत होते. ओके, केबिन बघून झाली असेल तर तू माझ्या केबिनमध्ये येशील का? एक काम आहे. हो येते, एवढं बोलून अंजली फोन ठेवते. अरे बापरे, या मंकीने आत्तापासूनच कामाला लावलेलं दिसत आहे. आज तर सुट्टी द्यायची ना. अंजली बडबड करतच केबिनमध्ये जाते. सर तुम्ही बोलावलं, काही काम होते का? अंजली, मी असं म्हणत होतो की तुला वेळ असेल तर आपण लंचसाठी बाहेर जाऊया का? आत्ता लंचसाठी? अंजली जरा मोठ्याने ओरडतच बोलते. हो लंचसाठी. आत्ताच जातात ना लंचसाठी? तुला लंचसाठी संध्याकाळी जायचे आहे का? तसं नाही होणार अंजली, डिनरसाठी आपण संध्याकाळी जाऊ शकतो. जयचे बोलणे ऐकून अंजलीला समजले होते, जय तिची खेचत आहे, मुद्दाम तिची मस्करी करत आहे. त्यामुळे अंजली बोलते, सर नाही तसं नाही, पण घरीसुद्धा जायला हवे ना. घरी जाऊन आता तू काय करणार आहेस? अवनीसुद्धा आता ऑफिसला गेली असेल, जय बोलतो. जयचे बोलणे ऐकून अंजली विचार करते आणि बोलते, ओके ठीक आहे जाऊया. जय आणि अंजली दोघेही लंचसाठी बाहेर जातात. एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जय त्याची गाडी उभा करतो. एवढे मोठे हॉटेल बघून अंजलीच्या मनामध्ये प्रश्न येतो. बापरे, या मंकीने तर एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आणलेले आहे. आता मी बिल पे कसे करू? या हॉटेलमध्ये नक्कीच खूप जास्त रेट असणार. एवढे पैसे तर माझ्याजवळ नाहीत. आता काय करू? जयला अंजलीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन समजलेले होते. जय मुद्दामच बोलतो, पण आता आपण बाहेर आहोत, त्यामुळे आपण आता फ्रेंड्स आहोत ना, त्यामुळे तू माझ्याशी एकदम फ्रीली बोलत जा. ओके चालेल, अंजली बोलते. बनी, तुला जॉब भेटलेला आहे ना, ते सुद्धा खूप मोठा बिझनेसमॅन जय भोसले यांची असिस्टंट म्हणून. त्यासाठी मग तू मला नक्कीच पार्टी देऊ शकतेस ना? नाहीतर राहू दे, मीच तुला पार्टी देतो. काय माणूस आहे हा, स्वतःचेच गुणगान गात सांगत आहे. अंजली बडबड करत बोलते. काय काय बोललीस का तू? नाही, मी कशाला काही बोलेन. बरं चल जाऊया आपण, जय बोलतो. खरं तर अंजलीच्या जवळ पैसे नसणार आणि जयला कसे सांगावे, म्हणून जयच बोलला होता की मी तुला पार्टी देतो. दोघेही आतमध्ये जातात. हॉटेल बरेच मोठे होते. जय आणि अंजली एका टेबलवर बसतात तोपर्यंत वेटर येतो. जय दोघांसाठीही जेवण मागवतो. अंजली, मला सांग, तुझी आई तुला सोडून गेल्यानंतर मग तू कुठे राहत होतीस? जय विचारतो. मी माझ्या आई सोडून गेल्यानंतर मला तिथे कोकणात राहणे एकटीला नकोसे होते. म्हणजे मला शिक्षणासाठी सुद्धा इकडे मुंबईला यायचे होते, पण त्यासाठी पैसे कुठून आणणार मला काहीच समजत नव्हते. त्यात माझी सावत्र आई, तिने पैसे मागितले आहेत. ते पैसेसुद्धा परत करण्यासाठी मी कोकणातले घर विकले. कसले पैसे तू त्यांना देणार आहेस? जय विचारतो. जय, खरं तर माझी आई आजारी होती तेव्हा मी एकटीच होते. मी एकटीच कुठे काम करणार? मला तो परिसर थोडा अनोळखी होता. आई आजारी होती तरीसुद्धा बाहेर जाऊन काम करायची. घरात 4 पैसे येत होते. आमच्या दोघींचं जेवण वगैरे भागेल एवढे तरी आम्ही सुखात होतो. पण आई आजारी पडल्यामुळे ते 4 पैसेसुद्धा यायचे बंद झाले. मग आईच्या उपचारासाठी मी बाबांची मदत मागितली. तेव्हा बाबांनी मला खूप ऐकवले की मी त्यांची मुलगी नाही, माझा त्यांच्यावर काहीही अधिकार नाही. मला तेव्हा खूप हर्ट झालेलं होतं. माझे सख्खे बाबा असं माझ्याशी वागतील, मला असं बोलतील, असं मला अजिबात वाटलेलं नव्हतं. त्यावेळी मला खरं तर खूप त्रास होत होता. नंतर बाबा एवढे बोलूनसुद्धा बाबांनी मला पैसे पाठवले. दर महिन्याला ते पैसे पाठवत होते. पण आई सोडून गेल्यानंतर मी एकटी कशी राहणार, म्हणून मी बाबांच्या घरी गेले. राहायला जागा द्या अशी विनवणी केली, पण बाबांची बायको म्हणजे माझी सावत्र आई, तिने मला राहायला जागा दिली नाही. पण आईच्या उपचारासाठी जे पैसे त्यांनी दिले होते ते परत मागितले आहेत. मग माझ्याकडे दुसरा कोणता ऑप्शन नव्हता. मी लगेच जॉबसुद्धा करू शकत नव्हते, कारण माझं तेवढं एज्युकेशन नव्हते. मग मी ते कोकणातले घर विकले. त्यातून थोडे पैसे त्यांना दिले. थोडे पैसे मी शिक्षणासाठी घातले. शिक्षण करत करत मी एका छोटासा जॉब करत होते. मी त्यांचे निम्मे पैसे भागवले आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी सिद्धार्थच्या कंपनीमध्ये काम करायला लागले. त्यामुळे थोडा जास्त पगार असल्यामुळे माझं सगळं काही भागत होतं. पण तरीही मुंबईची महागाई तू
बघतच आहेस ना, त्यामुळे सुद्धा मला जास्त खर्च करता येत नव्हता. मी माझे ते जपूनच पैसे वापरत होते. म्हणून मला अवनीने तुझ्या कंपनीची ऑफर दिली आणि मलासुद्धा ती ऑफर पटली, कारण मला त्यांचे 5,00,000 लवकरात लवकर द्यायचे आहेत. आणि सध्या तरी मी एका भाड्याच्या रूममध्ये राहते. अंजली, खरंच यार, तू खूप काही सहन केलं आहेस गं. स्वतःचे बाबा असूनसुद्धा तुला त्यांचं प्रेम मिळणार नाही. खूप विचित्र गोष्ट आहे ही. तुझे बाबा असे का वागले? म्हणजे तेवढे सेल्फिश कधीपासून झाले? माहिती नाही रे, पण ती बाई घरात आली तेव्हा तिने ठरवले होते मला आणि माझ्या आईला घरातून बाहेर काढायचे. आणि त्या बाईने बरोबर प्लॅन करून तसंच केलं आणि मला आणि माझ्या आईला घराबाहेर काढले. अंजली, मी तुझे पैसे देऊ का? 5,00,000? माझ्यासाठी 5,00,000 काहीच नाहीत. मी लगेच त्यांना त्यांचे 5,00,000 देतो, म्हणजे तुझ्या डोक्यामागचे टेन्शन कमी होईल. जय, असे काही करू नकोस. तू त्यांना 5,00,000 दिले तर ते आणखीन काहीतरी संशय घेतील. तू सुखाने जगत आहेस ना, मग सुखाने राहा. माझ्यामुळे टेन्शन घेऊ नकोस. जय, तू खरंच लकी आहेस, कारण तुझ्याजवळ खूप पैसा आहे. पैसा जवळ नसेल तर काय होते हे मला माहिती आहे. ह्या जगात ना खरंच पैसा खूप महत्त्वाचा आहे. नातीसुद्धा खरं तर महत्त्वाची आहेत, पण काही माणसांना नाती महत्त्वाची वाटतच नाहीत रे. काही माणसं फक्त पैशाच्या मागे लागलेली असतात. कदाचित त्यावेळी माझ्याकडे खूप पैसे असते तर मी माझ्या आईच्या आजारावर उपचार केले असते आणि कदाचित माझी आई आज माझ्यासोबत असते. पण जाऊ दे ना, माझ्या नशिबात होते ते झाले. अंजली, डोंट वरी. आता तुला जॉब भेटलेला आहे ना, मग सगळं काही ठीक होईल. जेवण थंड होईल, तू जेवून घे. जयचे बोलणे ऐकून अंजली तिचे डोळे पुसते आणि दोघेही जेवण करू लागतात. जेवण झाल्यानंतर दोघे हॉटेलच्या बाहेर असतात. तोपर्यंत अंजलीला कॉल येतो. अंजली थोडा जयपासून बाजूला दूर होते आणि कॉल रिसीव्ह करते. हॅलो मॅडम, बोला ना. अगं अंजली, तू मागच्या महिन्याचा रेंट अजूनही दिलेला नाहीस. मॅम, मी तुमचे पैसे लवकरच देईन, थोडा वेळ द्या ना. अंजली, मी माझे घर विकलेलं आहे, त्यामुळे तुला तिथे राहता येणार नाही. तू लवकरात लवकर तुझे सामान उचल आणि दुसरीकडे राहायला जा. पण मॅडम, असं कसं होऊ शकतं? इथे तर माझ्या कोणी ओळखीचं नाही. मी कुठे जाऊ राहायला? मॅडम, तुम्ही मला थोडे आधी सांगायला हवे होते ना. अंजली, आता यावर मी खरंच काही करू शकत नाही. मलासुद्धा पैशांची गरज होती, म्हणून मी माझा फ्लॅट विकला. मॅम, प्लीज फक्त 1 महिन्याची मुदत द्या. 1 महिन्यामध्ये मी दुसरीकडे घर शोधेन. प्लीज मॅम, प्लीज. ठीक आहे अंजली, तू एक चांगली मुलगी आहेस म्हणून मी तुला 1 महिन्याचा टाईम देते. 1 महिन्यामध्ये तू ते घर खाली कर आणि इथून दुसरीकडे राहायला जा. ती बाई बोलते. हो मॅडम, मी बघते काहीतरी. अंजली बोलते आणि फोन ठेवते. आता मात्र अंजलीला खूपच टेन्शन आलेलं होतं. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाते तोपर्यंत दुसरा प्रॉब्लेम क्रिएट होत होता. पण आता अचानक कुठे घर बघणार होती ती? आता कुठे काही चांगलं होत आहे असं तिला वाटत होतं. पण नाही, आता तिच्याकडे घराचा प्रॉब्लेम आलेला होता. अंजली. जय पाठीमागून अंजलीच्या येतो आणि तिला आवाज देतो. अंजली मागे बघते. काय झालं अंजली? नाही रे, काही नाही झालं. मग तुला कॉल कोणाचा आला होता? ते माझ्या मैत्रिणीचा आला होता. अच्छा, मग माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, मी मीटिंगसाठी बाहेर जातो. ड्रायव्हर तुला घरी सोडेल. ओके, चालेल. जय ऑफिसला निघून जातो आणि अंजली घरी निघून जाते. तिकडे अंजलीला इंटरव्ह्यूला पाठवण्याच्या नादात अवनीच्या लक्षातसुद्धा नव्हते की तिला सिद्धार्थसोबत बाहेर मीटिंगसाठी जायचं आहे. ती तिचं निवांतपणे आवरत होती. तोपर्यंत तिला कॉल येतो. अवनी तिचा मोबाईल चेक करते. मोबाईलच्या स्क्रीनवरती सिद्धार्थचे नाव पडलेले होते. हे मला का कॉल करत आहेत? अवनी विचार करू लागते आणि अवनी कॉल रिसीव्ह करते. ते दुसऱ्या बाजूने सिद्धार्थ बोलतो. हॅलो मिस अवनी, तुम्हाला कामाच्या बाबतीत अजिबात काळजी नाही का? आज आपल्याला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी बाहेर जायचं आहे. तुम्ही माझ्या असिस्टंट आहात आणि तुम्हाला वेळेवर पोहोचायचे होते. घड्याळ तुम्ही बघितलेले आहे का? 12 वाजलेले आहेत. ऑफिसचे टायमिंग 10 आहे आणि तुम्ही अजूनही ऑफिसला आलेला नाही. सिद्धार्थ थोड्या रागातच बोललेला होता. सिद्धार्थचे बोलणे ऐकून आता मात्र अवनी घाबरलेली होती. तीसुद्धा पटकन घड्याळाकडे बघते आणि पटकन बोलते. सॉरी, आय एम रिअली सॉरी सर. मी आता पटकन आवरते आणि लगेचच येते. पण आपण मीटिंगला जाऊया. त्याची काही गरज नाही. तुम्ही पटकन आवरा आणि ऑफिसमध्ये न येता आधी घराच्या बाहेर या. मी घराच्या बाहेर उभा आहे. उशीर होत आहे मीटिंगला. हो सर, मी आवरते. अवनी बोलते आणि कॉल कट करते आणि लगेचच तिचं आवरू लागते.
आज आणखीन काही चूक झाली तर आणखीन एकदा 1 करोडविषयी मला हे बोलून दाखवणार. आधीच उशीर झालेला आहे. माझ्या लक्षात नाही आलं मला ऑफिसला जायचे होते म्हणून. मी सगळं काही विसरून गेले होते. आता काही माझं खरं नाही. अवनी ही एकटीच बडबड करत होती आणि पटापटा तिची आवरत होती. अवनी पटापटा तिचं आवरते आणि खाली येते. तेच इकडे घराच्या समोरच सिद्धार्थ त्याच्या गाडीला टेकून मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता. समोरून अवनी आलेली आहे याची चाहूल मात्र आता सिद्धार्थाला लागलेलीच होती. पण सिद्धार्थ मुद्दामच वरती बघत नव्हता. इकडे मात्र आपली अवनी तिची पर्स आणि काही फाईल सांभाळत सिद्धार्थाच्या समोर येते आणि सिद्धार्थाच्या समोर उभी राहते. कोणी काहीच बोलत नाही आणि इकडे सिद्धार्थसुद्धा वरती बघत नाही. शेवटी सिद्धार्थ वरती बघत नाही, काही बोलत नाही हे बघून अवनीच बोलते, सर माझा आवरला आहे, आपण जाऊया. अवनीचे हे बोलणे ऐकून सिद्धार्थच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल आलेली होती. तो तसाच अवनीकडे बघतो आणि आता मात्र तो अवनीकडे बघतच राहतो. आज कितीतरी दिवसातून सिद्धार्थ अवनीला साडीमध्ये बघत होता. अवनीने आज ब्लॅक कलरची साडी नेसलेली होती. मोकळे सोडलेले तिचे ते केस, कानामध्ये झुमके, हातात फक्त बांगडी, गळ्यात मंगळसूत्र नव्हते. सिद्धार्थपासून दूर केल्यापासून अवनीने ते मंगळसूत्र काढून ठेवलेले होते. अवनीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नव्हते त्यामुळे सिद्धार्थ थोडा नाराज होतो. पण अवनीच्या चेहऱ्याकडे बघून त्याला खूप छान वाटत होतं. तो काहीच न बोलता तो गाडीमध्ये बसतो आणि स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटवरती बसतो आणि अवनीसुद्धा सिद्धार्थच्या साईडला बसते. दोघेही मीटिंगसाठी जाऊ लागतात. दोघेही गप्प होते. दोघांमधला अबोला वाढत होता. अवनीला सिद्धार्थशी बोलायचे नव्हते, त्याच्यापासून लांब राहायचे होते. पण परिस्थितीमुळे ती सारखी सिद्धार्थाच्या जवळ येत होती. आणि इकडे मात्र सिद्धार्थला आपल्या अवनीसोबत बोलायचे होते. पण बोलणार कसे? अवनी तर गप्पच होती. सिद्धार्थ रेडिओ ऑन करतो. रेडिओवरती त्यांच्या परिस्थितीला सूट होईल असे गाणे लागलेले होते. तेच इकडे दोघेही मीटिंगच्या ठिकाणी पोहोचतात. सिद्धार्थ आणि अवनी एक मीटिंग अटेंड करतात. बऱ्याच वेळानंतर ते दोघेही ती मीटिंग अटेंड करून बाहेर येतात. अवनी, आपण आता लंचसाठी जाऊया का? प्लीज नाही म्हणू नकोस यार, मला ना खरंच भूक लागलेली आहे. सिद्धार्थ गाडीमध्ये बसतच अवनीकडे बघून बोलतो. ते सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी बोलते, नाही सर, तुम्ही एकटेच लंचसाठी जा, मी घरी जाईन, घरचे माझी वाट बघत आहेत. अवनी यार प्लीज नाही म्हणू नकोस, मला खरंच भूक लागलेली आहे. तू जर माझ्यासोबत आली नाही तर मी सुद्धा जाणार नाही. अवनी खरं तर हॉटेलमध्ये जायचे नव्हते, कारण मागच्या वेळी ती सिद्धार्थसोबत ज्या हॉटेलमध्ये गेलेली होती तिथल्या वेटरचे बोलणे तिने ऐकलेले होते आणि त्यामुळे तिला खूप त्रास झालेला होता. सिद्धार्थला समजलेले होते अवनीच्या मनात काय चाललेले आहे. अवनी प्लीज यार चल ना. सिद्धार्थ तिचं काही ऐकतच नव्हता. जर ती नाही गेली तर सिद्धार्थसुद्धा जेवणार नाही, तोसुद्धा उपाशी बसेल. या काळजीने अवनीसुद्धा सिद्धार्थसोबत जायला तयार होते. सिद्धार्थ त्याची गाडी एका मोठ्या हॉटेलसमोर थांबवतो. अवनी बाहेर येते तर हे आधीचं हॉटेल नव्हतं. हे हॉटेल मात्र आता वेगळंच होतं. त्यामुळे आता मात्र अवनीला थोडं बरं वाटलेलं होतं. सिद्धार्थ अवनीकडे बघतच मनात बोलतो, अवनी मी आता तुला समजू लागलो. तुला माझ्यामुळे खूप त्रास होता ना, पण इथून पुढे मी तुला अजिबात त्रास होऊ देणार नाही. डोंट वरी. सिद्धार्थ बोलतच पुढे जाऊ लागतो. सिद्धार्थ आणि अवनी सोबतच त्या हॉटेलमध्ये एंटर होतात. दोघेही एका टेबलजवळ जातात. ते एकमेकांसमोर बसलेले होते. तोपर्यंत एक वेटर आणि मॅनेजर तिथे येतात. हॅलो सर, हॅलो मॅम, वेलकम टू आवर हॉटेल. अवनी मॅनेजरकडे बघून स्माईल देते. सिद्धार्थाने अवनीला मॅनेजरकडे बघून स्माईल दिलेली बघितलेलं होतं आणि हे सगळं काही बघून इकडे मात्र आपल्या सिद्धार्थ साहेबांना खूप राग आलेला होता. सिद्धार्थ हळूच मॅनेजरच्या कानात काहीतरी सांगतो. थोड्या वेळाने वेटर आणि मॅनेजर परत एकदा तिथे येतात आणि बोलतात, सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे रूम रेडी आहे. ओके, सिद्धार्थ बोलतो. सिद्धार्थ आणि मॅनेजरचे काय चाललेले आहे हे अवनीला समजत नव्हतं. सिद्धार्थ अवनीचा हात पकडतो आणि त्या आतल्या रूममध्ये जातो. रूम गेल्यानंतर सिद्धार्थ आधी त्या रूमचा दरवाजा बंद करतो. सिद्धार्थचे हे वागणे बघून अवनी बोलते, सर हे काय चाललेलं आहे? तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही मला इथे का घेऊन आलेला आहात? सिद्धार्थ अवनीच्या कमरेला पकडतो आणि अवनीला स्वतःच्या जवळ खेचून घेतो. अवनी काय करत होती त्या मॅनेजरकडे बघून हसायची. तुझ्या त्या चुकीमुळे मी तुला इथे घेऊन आलेलो आहे.
इथून पुढे असं अनोळखी व्यक्तींना बघून स्माईल द्यायची नाही. सिद्धार्थाचे हे वागणे अवनीला थोडं विचित्र वाटलेलं होतं. तरीही ती स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत बोलते. हे बघा सर, मी त्यांच्याकडे फक्त नॉर्मली बघून स्माईल दिली आणि यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही माझे कोणीही लागत नाही. अवनीचं हे बोलणं ऐकून आता मात्र सिद्धार्थला हर्ट झालेलं होतं. पण आताचा चांगला मूड त्याला अजिबात खराब करायचा नव्हता. अवनी, आपण लंचसाठी आलेलो आहोत, चल लंच करूया. सिद्धार्थ बोलतो आणि अवनीपासून बाजूला होतो. अवनी एकदा रूमकडे बघते तर रूम खूप छान सजवलेली होती. एका टेबलवरती छान फ्लॉवर्स आणि कॅन्डल्स ठेवलेले होते. रूम खूप छान पद्धतीने सजवलेली होती. अवनी टेबलजवळ जाते आणि आपोआप तिच्या तोंडातून निघते, ब्युटिफुल. आवडले? सिद्धार्थ पाठीमागून बोलतो. अवनी बोलते. सिद्धार्थ अवनीला चेअरवरती बसायला सांगतो आणि तिच्या समोर तो बसतो. तोपर्यंत वेटर जेवण घेऊन येतो. सगळं जेवण अवनीच्याच आवडीचं होतं. यांना माझी आवड कशी काय माहिती? हे सगळं काही माझ्याच आवडीचं आहे जेवण. त्या सगळ्या काही जेवणाच्या प्लेट्सकडे बघून अवनी मनातच विचार करू लागते. अवनी, तुझी आवड मला माहिती आहे. मी तुला खूप चांगले ओळखू लागलेलो आहे. इकडे सिद्धार्थसुद्धा अवनीकडे बघत मनातच बोलतो. तेच इकडे अवनीचे लक्ष एका बॉटलकडे जाते. सर, हे काय आहे? अवनी, ही वाईन आहे. सर, तुम्हाला माहिती आहे ना, मी ड्रिंक्स वगैरे काहीही घेत नाही. मग तरीही तुम्ही हे का ऑर्डर केले? यार अवनी, याने तुला अजिबात त्रास होणार नाही. एकदा तू ट्राय तरी करून बघ. नाही सर, नको, प्लीज नको. अवनी नाही म्हणत होती. तरीही सिद्धार्थ अवनीचे काही ऐकत नाही आणि तिला एक ग्लास भरून देतोच. अवनीसुद्धा कसे तरी वेडेवाकडे तोंड करत एक घोट पिते. किती कडू आहे हे. अवनीचं हे बोलणं ऐकून सिद्धार्थ बोलतो, कडू? तेच इकडे वेटर मॅनेजरकडे जातो. सर, एक प्रॉब्लेम झाला आहे. आपण त्या सरांना वाईनची बॉटल देण्याऐवजी चुकून दुसरीच बॉटल दिली आहे आणि जर त्यांनी ते पिले तर त्यांना ते चढू शकते. अरे, हे काय केलेस तू? तुला समजत आहे का ते किती मोठे लोक आहेत? आता तुझी नोकरी गेलीच, पण आता हे हॉटेलसुद्धा बंद पडेल. मॅनेजरसुद्धा घाबरत बोलतो. खरं तर सिद्धार्थने अशी वाईन मागवलेली होती ज्याचा काहीही परिणाम होणार नाही, पण चुकून वेटरच्या हातून दुसरीच बॉटल केलेली होती. इकडे अवनीने पूर्ण बॉटल संपवली होती. सिद्धार्थ तिला थांबवायचा प्रयत्न करत होता, पण अवनी मात्र सिद्धार्थचं काहीही ऐकत नव्हती. अवनीची अशी अवस्था बघून सिद्धार्थ बॉटल चेक करतो तर ती वाईन नव्हतीच, ती दुसरीच बॉटल होती. आता अवनीला पूर्णपणे हळूहळू दारू चढलेली होती. ती एकटीच काहीही बडबड करत होती. अवनीची अशी अवस्था बघून आता मात्र सिद्धार्थला खूप राग आलेला होता. सिद्धार्थ अवनीला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण अवनीने तोपर्यंत ती पूर्णपणे बॉटल खाली केलेली होती. तोपर्यंत त्या रूमच्या बाहेर मॅनेजर आणि वेटर येतात. सर, मॅनेजर आणि वेटरला आलेलं बघून सिद्धार्थ रागातच त्यांच्या जवळ जातो. सर, आय एम रिअली सॉरी. चुकून वाईनऐवजी दुसरी बॉटल दिली गेली. वेटर घाबरत बोलतो. सॉरी सर, प्लीज माफ करा. मॅनेजरसुद्धा घाबरत बोलतो. तुम्हा दोघांनाही समजत नाही का? तुम्ही हॉटेल सांभाळताना मग एखाद्याने ऑर्डर दिली तर ती योग्य ऑर्डर देणे हे तुमचं कर्तव्य आहे ना? तुम्ही अशी कशी चुकीची ऑर्डर देऊ शकता? तुमच्यामुळे माझ्या वाईफची हालत कशी झाली आहे तुम्ही बघत आहात ना? आणि हे सगळं काही फक्त तुमच्यामुळे झालेले आहे. जर तिला काही झाले, जर तिची काही तब्येत बिघडली तर मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही. मग तुमची नोकरी तर जाईलच, पण हे हॉटेलसुद्धा बंद पडेल. सिद्धार्थ रागात त्या वेटर आणि मॅनेजरकडे बघत बोलतो. खरंच सॉरी सर, आमचे चुकले. घाई गडबडीमध्ये बॉटल चेंज झाली आणि आम्हाला समजलं आम्ही तुम्हाला ते लगेच सांगायला आलो. तोपर्यंत तुमच्या वाईफने ते सगळं काही बॉटल रिकामी केलेली आहे. मॅनेजर, वेटर, तुम्ही आता आलेला आहात ते बरे झाले. आणि हे काय, तुम्ही मोकळे आलेला आहात? माझी बॉटल कुठे आहे? मला आणखीन हवं आहे ते. तेच इकडे अवनी रडतच त्या दोघांकडे बघून बोलते. बघताय ना कशी अवस्था झालेली आहे तिची? हे सगळं काही तुमच्यामुळे झालेलं आहे. सर, खरंच सॉरी, प्लीज माफ करा. बास, आता तुम्ही जाऊ शकता. जर माझ्या वाईफला काही झाले तर मी सोडणार नाही हे मात्र लक्षात ठेवा. सिद्धार्थ रागात बोलतो. तेच वेटर आणि मॅनेजर तिथून निघून जातात. दोघेही खूप घाबरलेले होते. सिद्धार्थ किती मोठा माणूस आहे आणि त्याचा स्वभाव कसा आहे त्यांना माहिती होते. जर काही चुकीचे झाले तर त्यांची नोकरी जाणार आणि त्याचबरोबर हे हॉटेलसुद्धा बंद पडणार यामध्ये काहीही शंका नव्हती. सिद्धार्थ रागात दरवाजा बंद करतो आणि आतमध्ये येतो. तेच
आणि अवनीकडे बघून बोलतो, अवनी यार तू प्लीज रडू नकोस, शांत हो. तुला आणखीन काही हवे आहे? काही खायला मागू का? हे बघ सगळे पदार्थ तुझ्या आवडीचे आहेत. सिद्धार्थ अवनीला पकडून बोलतो. ते सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी बोलते, सिद्धार्थ मला हे नको आहे, मला असलीच आणखीन एक बॉटल हवी आहे. अवनी रडत बोलते. अवनीने आज पहिल्यांदा सिद्धार्थला सिद्धार्थ म्हणून आवाज दिलेला होता. लग्न झाल्यापासून ती सिद्धार्थला अहो म्हणून बोलवायची आणि आज अवनीच्या तोंडून सिद्धार्थचं नाव सिद्धार्थ असं नाव ऐकून सिद्धार्थला सुद्धा खूप काही वेगळी फिलिंग येत होती. त्याचे नाव ऐकून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आलेली होती. अवनी ही बॉटल संपलेली आहे, आपण दुसरं काहीतरी मागूया का? तुला ज्यूस हवा आहे का? मी ज्यूस मागवतो. नाही नाही नाही, मला ज्यूस वगैरे काहीच नको आहे, मला हीच बॉटल हवी आहे. याची टेस्ट किती भारी लागते सिद्धार्थ. सिद्धार्थ प्लीज मला हे प्यायचं आहे. अवनी लहान बाळासारखं सुरवळत बोलत होती. अवनीचे असे वागणे बघून त्याला तर हसू येत होतं, पण तिची अशी अवस्था बघून तो त्याचा राग कंट्रोल करतो. अवनी हे बघ तुला हे आवडतं आहे ना, हे घे, हे खाऊन बघ कसं आहे हे मला सांग. सिद्धार्थ चायनीजची प्लेट अवनीसमोर पकडत बोलतो. मला हे नको आहे सिद्धार्थ, मला ही बॉटल हवी आहे. अवनी मोकळी झालेली बॉटल घेते आणि तोंडाला लावते. अवनी यार हे संपलेलं आहे, तू ऐकणार आहेस की नाहीस माझं? आता बास कर बरं, हे जास्त खरंच प्यायचं नसतं. एवढी बॉटल तू रिकामी केलीस ना, आता बास, हे पुरे झालं. का नाही प्यायचं? मला तर हे खूप आवडलं. हे ना तुमच्यासारखंच आहे, गोड लागतो. तुमचे गाल पण गोड आहेत. अवनी बोलतच सिद्धार्थच्या गालावर ओठ टेकून बोलते. खरंच माझे गाल गोड आहेत? सिद्धार्थसुद्धा मुद्दाम अवनीकडे बघत बोलतो. हो खूप गोड आहेत, पण तुम्ही मला कधी किस्सी देतच नाही ना, आणि मला पण घेऊन देत नाही. अवनी लहान बाळासारखं बोलते. अच्छा असं आहे तर मग आता घे ना, आता तुला मी किस्सी देतो. नो नो नो, अवनी सिद्धार्थच्या ओठांवर बोट ठेवत बोलते. का अवनी? सिद्ध आधी तुम्हाला बॉटल आणून दे. अवनीच्या तोंडून सिद्ध नाव ऐकून सिद्धार्थ डोळे मोठे करतो. काय बोललीस तू? अहोवरून सिद्धार्थ आणि आता सिद्ध? अवनी हसत बोलते. तुम्ही माझे सिद्ध आहात, अवनी सिद्धार्थ देशमुख. अवनी बडबड करते. हो बेबी मी तुझाच आहे. नो नो नो, तू माझा नाहीस, तू अंतराचा आहेस. अवनीकडून असं काहीतरी ऐकून सिद्धार्थला आता मात्र वाईट वाटलेलं होतं. तो अवनीचा चेहरा उंचीत पकडतो आणि बोलतो, नाही बेबी मी फक्त तुझाच आहे. सिद्ध तू खोटे बोलू नको, मी टी व्हीवरती तुमच्या दोघांचा फोटो पाहिला आहे. तुला अंतरा आवडते ना, तुझं माझ्यावर नाही अंतरावरती प्रेम आहे ना. अवनी रडत रडत बोलते. नाही रे बच्चा, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम आहे. आय लव्ह यू बेबी. खरं ना? हो बेबी. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी हसू लागते. मग आता मला ती बॉटल द्या. अवनी मी तुला बोललो ना हे जास्त प्यायचे नाही, हे चांगलं नसतं ग. सिद्ध गप्प बस, खोटे बोलू नको, मला हे आणखीन हवे आहे म्हणजे हवे आहे. अवनी तुला हे मिळणार नाही, इथे सगळं तुझ्या आवडीचे मी आणलेले आहे ना, हे खा मग. अवनी सिद्धार्थचे काहीच न ऐकता उठते आणि बाहेर जाऊ लागते. अवनी कुठे चाललीस? मग अशी मॅनेजर आला होता ना, त्याच्याकडे चालले आहे. वाय? सिद्धार्थ रागाने बोलतो. बॉटल आणायला, ते चांगले आहेत, ते देतील मला बॉटल. अवनी बाहेर जाऊ लागते. ते सिद्धार्थ अवनीचा हात पकडतो आणि स्वतःकडे खेचून घेतो. स्टॉप अवनी स्टॉप, बाद झालं लहान मुलांसारखं वागायचं. मी बोललो ना तुला काहीही मिळणार नाही, मग थोडं माझं ऐकत जा. सिद्धार्थ आता मात्र अवनीकडे रागाने बघत बोललेला होता. सिद्धार्थचे हे रागाचे बोलणे बघून अवनी रडू लागते. सॉरी 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 बच्चा, नको ना रडू. अवनी सिद्धार्थापासून लांब जाते आणि रडू लागते. बेबी नको ना रडू, तू रडताना छान नाहीच दिसत. सिद्धार्थाचे बोलणे ऐकून तरीही अवनी रडतच होती. सिद्धार्थ त्याचे कान पकडतो आणि अवनीसमोर उभा राहतो. ए बच्चा इकडे बघ ना. सॉरी. सिद्धार्थ कान पकडूनच बोलतो. तेच अवनीसुद्धा सिद्धार्थकडे बघते आणि बोलते. तुम्ही ना नका बोलू माझ्याशी, तुम्ही खूप खडूस आहात. बेबी तू मला खडूस बोलतेस? हो आणखीन बोलणार खडूस. काय झाले माझ्या बेबीला, काय एवढी रागवत आहे माझी आज बेबी? सिद्धार्थ अवनीला जवळ घेऊन बोलतो. मग मी फक्त बॉटल मागितली ना, मग तुम्ही मला का देत नाही?
अरे बच्चा, हेल्थसाठी ते चांगले नसते. आपण एक काम करूया, आता तू आराम कर. हे मी जे काही मागवलेलं आहे ना ते खा. मग आपण तुझी बॉटल मागवूया. नो सिड नो, मी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही. तू तुझं प्रॉमिस नाहीच पाळत. बेबी, मी बोललो ना, मग ऐक ना घरानी. तोपर्यंत अवनीचे लक्ष कपाटाकडे जाते. तिथे एक बॉटल होती. अवनी कपाटाजवळ जाते आणि ती बॉटल उचलते. तेजीकडे अवनीचं हे वागणं बघून सिद्धार्थ त्याच्या डोक्यावरती हातच मारून घेतो. अरे यार, ही बॉटल इथे कशी काय? आता अवनी खरंच माझं काही ऐकणार नाही. ही बॉटलसुद्धा आता ही संपेल. आधीच हिला खूप जास्त झालेली आहे. तेजीकडे अवनी त्या कपाटाजवळ जाते आणि ती बॉटल हातामध्ये घेते आणि त्या बॉटलचे झाकण काढते. तोपर्यंत सिद्धार्थसुद्धा पटकन अवनीच्या जवळ येतो आणि तिच्या हातातून ती बॉटल घेण्याचा प्रयत्न करत बोलतो, बेबी ती बॉटल मला दे. नो नो नो, मी नाही देणार. अवनी बॉटल लपवत बोलते. अवनी, मी रागवेन, ऐक माझं, ती बॉटल मला दे. अवनी सिद्धार्थचा मोबाईल घेते आणि त्यावरती सॉन्ग लावते. मूड आशिकाना है, सुबह घर जाना है, तूने कैसा जादू है किया, लम्हा है सुहाना है, टाइम नहीं गवाना है, जीने का मजा ले साथिया, तू खींच मेरी फोटो, तू खींच मेरी फोटो, तू खींच मेरी फोटो पिया. अवनी बॉटल घेऊन दरवाजा उघडते आणि बाहेर जाते. अवनी थांब, बाहेर कुठे चालली आहेस? अवनी इकडे मात्र सिद्धार्थाचे काहीही ऐकत नव्हते. अवनी, आतमध्ये चल, सगळे आपल्याकडे बघत आहेत. सिद्धार्थ अवनीला पकडून बोलतो. तुम्ही जावा, मला नाही यायचं. अवनी कशी तरी धडपड करत चालत होती. तिला तर नीट चालताही येत नव्हतं आणि बोलतासुद्धा येत नव्हतं. सिद्धार्थ मात्र आजूबाजूला बघून अवनीला समजावण्याचा प्रयत्न करत होता. अवनी प्लीज ऐक ना माझं. तिकडे अवनी सिद्धार्थाच्या खांद्यावरती डोके टेकवते. तू खींच मेरी फोटो, तू खींच मेरी फोटो, तू खींच मेरी फोटो पिया. अवनी तिच्या आवाजात बोलू लागते. अहो, आपला फोटो काढा ना. अवनी, यार वेडी आहेस का तू? आओ प्लीज, अवनी बोलते. अवनीचे बोलणे ऐकून तिचा हट्ट बघून सिद्धार्थ त्याचा मोबाईल बाहेर काढतो आणि दोघांचा एक सेल्फी घेऊ लागतो. अहो थांबा थांबा, ही बॉटल मी ना तोंडाला लावायची राहिलीच बघा. बापरे, हिचे किती नखरे आहेत फोटोसाठी. पोरींचं तर असंच असतं ना, जिथे जाईल तिथे या पोरी पोज देणारच. अवनी पटकन ती रिकामी झालेली बाटली तोंडाला लावते. सिद्धार्थ तिचा एक फोटो क्लिक करतो. अवनी तोंडाला बॉटल लावतच हॉटेलमध्ये इकडे तिकडे फिरू लागते आणि इकडे सिद्धार्थ अवनीच्या मागे मागे येतच होता. अवनी प्लीज, आता बाद झालं, आतमध्ये चल ना. पण इकडे मात्र आपल्या अवनी मॅडम नशेत होत्या. ती पूर्ण हॉटेलमध्ये इकडे तिकडे फिरत होती आणि हॉटेलमध्ये सगळेजण फक्त सिद्धार्थ आणि अवनी या दोघांकडेच बघत होते. शेवटी सिद्धार्थ नाईलाजाने अवनीला उचलून घेतो आणि रूममध्ये येतो. अहो, तुम्ही मला इथे का आणलं? चला ना, आपण बाहेर जाऊ. अवनी, तू शहाणी आहेस ना? सिद्धार्थ अवनीकडे बघत बोलतो. नाही, मी अजिबात शहाणी नाही. बरं, तू शहाणी नाहीस? ओके. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी रडू लागते. आता काय झालं रडायला? तुम्ही मला मी शहाणी नाही बोललात ना, मग मी काय तुम्हाला वेडी दिसते का? अगं अवनी, आत्ताच तर तू बोललीस तू शहाणी नाहीस. मी कधी बोलले? तुम्हीच बोलला की मी शहाणी नाही. बरं बाई, सॉरी, तू शहाणी आहेस, गुड गर्ल आहेस. हां, आता कसं बोललात? अवनी हसत बोलते. अवनी हसू लागते आणि ती परत मध्येच रडू लागते. अवनीला मध्येच असं रडताना बघून सिद्धार्थला मात्र काहीच समजत नव्हते. सिद्धार्थ अवनीला आवरायला प्रयत्न करत होता, पण त्याला ते जमेल की नाही याला शंकाच वाटत होती. अवनी सिद्धार्थचा मोबाईल घेते आणि गाणी लावते. अवनी बेडवरती नाचत होती, डान्स करत होती. सगळ्या घाई गडबडीत तिच्या खांद्यावरून तिच्या साडीचा पदर खाली सरकलेला होता. थांब अवनी, पडशील, सिद्धार्थ बोलतो. पण अवनी मात्र काहीच ऐकत नव्हती. ती तशीच बेडवर उड्या मारत होती, डान्स करत होती. सिद्धार्थ अवनीच्या हातातला मोबाईल घेतो आणि पटकन गाणी बंद करतो. गाण्याचा आवाज बंद होताच अवनी परत रडू लागते. गाणे का बंद केले? गाणे लावा ना, मला डान्स करायचा आहे.
अवनी चल आपण पटकन घरी जाऊया ना. घरी जाऊन तुला काय करायचे आहे ते कर, पण इथे नको प्लीज. आपण बाहेर आहोत, आपण हॉटेलमध्ये आहोत, तुला समजते का? तू उगीचच काहीही करत आहेस. मला ना तुमचे काही ऐकायचंच नाही. तुम्ही मला आणखीन एक बॉटल आणून द्या. आणखीन एक बॉटल? सिद्धार्थ डोळे मोठे करून अवनीकडे आश्चर्याने बघत बोलतो. हो, मला आणखीन एक बॉटल पाहिजे. सिद्धार्थ डोक्याला हात लावून घेतो. बापरे, त्या बॉटलमुळे आणखीन काय काय तमाशा होणार आहे काय माहिती. अवनी परत सिद्धार्थचा मोबाईल खेचून घेते आणि परत गाणे लावून डान्स करू लागते. सिद्धार्थ अवनीला थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण अवनी मात्र काही थांबत नव्हती. सिद्धार्थसुद्धा बेडवरती चढतो आणि अवनीचे दोन्ही हात पकडून तिला थांबवण्याचा प्रयत्न करू लागतो. स्टॉप अवनी, स्टॉप. मला डान्स करायचा आहे सिद्धार्थ अवनीच्या कमरेला पकडून तिला जवळ ओढून घेतो. अवनी, आपण एक काम करूया का? आपण इथे बेडवरती बसूया. मी तुला एक गोष्ट सांगू का? किंवा आपण बोलत बसूया ना. नाही नको, आपण ना पिलो फाईट करूया. बघूया कोण जिंकते. अवनी सिद्धार्थकडे बघून बोलते. अच्छा, म्हणजे तू मला चॅलेंज करणार? सिद्धार्थसुद्धा अवनीकडे बघत कमरेवरती हात ठेवून बोलतो. हो, बघा तुम्हीच हारणार. अवनीसुद्धा हसत बोलते. सिद्धार्थ एक पिलो उचलतो आणि अवनीसुद्धा एक पिलो उचलते. दोघे एकमेकांना पिलोने मारू लागतात. हळूहळू पिलोसुद्धा खराब होत होती, पण त्यातून आतला सगळा काही कापूस बाहेर पडत होता. दोघांवरती तो कापसाचे तुकडे पाऊस पडल्यासारखे अंगावरती पडत आणि बेडवरून खाली उतरते. पकडा मला ना, तुम्ही पकडून दाखवा. सिद्धार्थसुद्धा अवनीला पकडू लागतो. अवनी एकदा टेबलच्या मागे, कधी बेडवर, कधी बेडवरून खाली उड्या मारत होती. सिद्धार्थसुद्धा अवनीच्या मागे मागे पळत होता. थोड्या वेळाने सिद्धार्थ बेडवरती बसतो. अवनी यार, मी खूप दमलोय. तुम्ही तर बोलला होता तुम्ही मला पकडून दाखवणार आणि तुम्ही मला पकडलेच नाही. अवनी परत एकदा रडू लागते. सॉरी यार, मी तुला पकडतो, पण तू रडू नकोस. सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी हसतच परत पळू लागते. अवनीसुद्धा शेवटी परत दमून बेडवरती बसते. मी दमले. मग तू हरलीस ना? सिद्धार्थ बोलतो. नाही, मी नाही हरले, तुम्ही हारला आहात. बरं ठीक आहे, मी हरलो. अवनीची पळून अवस्था पूर्णपणे बेकार झालेली होती. तिच्या साडीचा पदर पूर्णपणे खाली आलेला होता. साडी हळूहळू तिच्या निसटलीच होती. साडीच्या निऱ्या निसटलेल्या होत्या. अवनी, तू तुझी अवस्था कशी केलेली आहेस? सिद्धार्थ अवनीचा चेहरा उंचीमध्ये पकडून बोलतो. अवनी तशी सिद्धार्थला मिठी मारते. सिद्धार्थसुद्धा अवनीला मिठीमध्ये घेतो. सिद्धार्थ, आपण आपल्या घरी कधी जायचं? अवनी बोलते. अवनीच्या या प्रश्नामुळे सिद्धार्थ गप्पच बसतो. काय झालं सिद्धार्थ? तुम्ही मला आपल्या घरी घेऊन जाणार आहात का? मला तुमच्यासोबत राहायचं आहे. आपण एकत्र नाही का राहू शकत? अवनी, आपण थोड्या दिवसांनी दोघे नक्कीच एकत्र राहू. एका रूममध्ये, एकाच घरात, कायम एकत्र. कोणीच डिस्टर्ब करायला येणार नाही. फक्त तू आणि मी आणि आपली छोटीशी फॅमिली, एवढंच